श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हब मध्ये आपले स्वागत आहे. ओम श्री कुबेराय नमः. आज आपण कुबेराविषयीची माहिती नीट समजावून घेणार आहोत. कुबेर आध्यात्मिक शंकांचं निरसन आज आपण इथे करणार आहोत. कुबेराचे पूजन हे फार पुरातन काळापासून केले जाते. शतकानुशतके धनप्राप्तीसाठी कुबेर पूजन केले जात आहे. कुबेर हे लक्ष्मीचे सचिव नसून मानसपुत्र आहेत व ते देवांचे खजिनदार आहेत. खजिनदार पदाचा उल्लेख तर सर्व वेदादी साहित्य पुराणांमध्ये आढळून येतो. कुबेरांनी उग्र तप करून लक्ष्मीचा आशीर्वाद आणि ब्रह्मदेव शंकराचा वरदहस्त मिळवल्याने ते देवाचे खजिनदार बनले. हिंदू धर्मात आपण धनसंचयासाठी कुबेराची पूजा करतो. द्रव्य म्हणजे धनाचे वाटप करण्याचा, संचय करण्याचा अधिकार हा कुबेर या देवतेकडे आहे. कुबेराच्या पत्नीस कौबेरी हे नाव आहे. तर उत्तर दिशेस कौबेरी असे म्हणतात, कारण कुबेराची दिशा उत्तर आहे, त्यामुळे या दिशेस कौबेरी हे नाव दिलेले आहे. कुबेराची स्थापना उत्तर दिशेस करावी. कुबेराची पाठ उत्तरेकडे हवी व मुख दक्षिणेकडे हवे आणि आपण पूजा करत असताना आपले मुख कुबेराकडे म्हणजेच उत्तरेस हवे व आपली पाठ दक्षिणेस हवी. कुबेराची स्थापना आपण मूर्ती आणि फोटो फ्रेम या दोन्ही स्वरूपात करू शकतो. कुबेराचे पूजन हे मुख्यतः धनप्राप्तीसाठी केले जाते आणि त्यानंतर विविध धनसंकटे, कर्ज निवारण्यासाठी कुबेर पूजन केले जाते. सुख, समृद्धी, भरभराट, धान्य, अन्न यांची रेलचेल व्हावी यासाठी कुबेराचे पूजन करण्यात येते. कुबेराची स्थापना वास्तूत करण्यास काहीच हरकत नाही. कुबेर पूजन दिवाळीत, धनत्रयोदशीस, लक्ष्मी पूजनाला तर करावे. त्या व्यतिरिक्त वर्षभर कुबेराचे पूजन आपण केले पाहिजे. ते अत्यंत चांगले असते. सुख समृद्धी प्राप्त होते. कुबेराची तशी प्रसिद्ध मुख्य मंदिरे भारतात जवळपास नाहीत. दक्षिण भारतात कुबेर महालक्ष्मीचे एक मंदिर आहे. पुष्कर या ब्रह्मदेवाच्या स्थानात मंदिराच्या बाहेर एका बाजूस इंद्रदेव तर दुसऱ्या बाजूस लोकपाल म्हणून कुबेराची मूर्ती आहे. गुजरातमध्ये कर्नाळी या भागात श्री क्षेत्र कुबेर भंडारी कुबेरांचे मुख्य स्थान आहे. श्रीलंकेत कुबेराचे मंदिर आहे असे म्हणतात. प्राचीन काळी कुबेराची बरीच मंदिरे होती. कुबेराच्या बऱ्याच प्राचीन मूर्त्या या पुरातन विभागात अनेकदा प्राप्त झाल्या आहेत. भारताबाहेर बरीच कुबेर मंदिरं अनेक देशांमध्ये आढळून येतात. चीन, हाँगकाँग, सिंगापूर येथे कुबेराच्या मूर्ती आहेत. फेंग शुईत विविध प्रकारच्या कुबेर मूर्त्या दिसून येतात. या मूर्त्या घरात सुख समृद्धी यावी यासाठी या मूर्त्या घरात ठेवण्याची पद्धत आहे. कुबेर हे स्वतः ब्राह्मण कुलीन होते. त्यांचा जन्म ब्राह्मण कुळात झाला होता. पुढे त्यांना यक्ष समूहाचे राजा बनवण्यात आले, म्हणून यशाचा राजा असल्याने कुबेरास यक्षराज असे म्हटले जाते. मात्र कुबेराचा जन्म यक्ष परिवारात झालेला नाही. कुबेर हे लक्ष्मीचे मानसपुत्र आहेत. त्यामुळे कुबेर व लक्ष्मी मातेचे एकत्र स्थापना आणि पूजन केल्याने बरकत येते, धनसंपत्तीत वाढ होते. कुबेरांना गोड पदार्थ खूप आवडतात. कुबेर ही देवता सुख समृद्धी, धन दौलत, स्वास्थ्याचे प्रतीक आहे. गोड पदार्थ खाणे हे सुखशील म्हणजे श्रीमंत लोकांचे प्रतीक आहे. कुबेर ही एक मस्त आनंदी देवता आहे. त्यामुळे त्यांना मिष्टान्न खूप आवडतात, म्हणून कुबेरांना गोड पदार्थ जास्तीत जास्त अर्पण करावे. कुबेराला भगवान महादेव म्हणजेच शंकर भगवान हे अतिप्रिय आहेत. कुबेर शंकरांचे भक्त, शिष्य आणि मित्र देखील आहेत. कुबेरांची शिवाशी जवळकी आहे. लक्ष्मी माता तर कुबेरास प्रिय आहेतच, पण शिवांच्या भक्तांना कुबेर उपासना त्वरित पावन होईल. कुबेर हे शिवाचे सखा असल्यामुळे शिवभक्तांना कुबेर लगेच प्रसन्न होऊन त्यांचे मनोगत पूर्ण करतात. लक्ष्मी पूजनाला लक्ष्मी सोबत कुबेरांचे पूजन करण्यात येते. एरवी लक्ष्मी सोबत कुबेरांचे पूजन ऐच्छिक आहे, अनिर्वाह नाही. कुबेरांचे स्वतंत्र देवता म्हणून आपण पूजन करू शकतो. फक्त कुबेर लक्ष्मीचे मानसपुत्र असून लक्ष्मीप्रमाणे त्यांचाही धनाशी संबंध असल्याने अनेकदा कुबेर पूजन हे लक्ष्मी समवेत करण्यात येते, पण तसा उपासनेचा नियम नाही. कुबेराचा फोटो
मूर्ती घरातील देवाऱ्यात, तिजोरीत किंवा घराच्या हॉलमध्ये ठेवावी. कुबेर मूर्तीत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी साप आपल्या शरीरावर घेतला आहे आणि मुंगूस वाहन असल्यामुळे त्यांच्या सोबतच असते. निसर्गतः साप आणि मुंगूस हे प्राणी शत्रू आहेत. कुबेराची मूर्ती ही विशिष्ट धातूची असावी असा काही नियम नाही, परंतु कुबेर हे धनदौलत संपत्तीचे दैवत असल्याने यथाशक्ती जमत असल्यास कुबेराची मूर्ती ही सोन्याची, त्यानंतर चांदीची किंवा पंचधातूची असावी. अन्य साध्या धातूच्या कुबेराच्या मूर्ती आहेत, बाहेर मिळतात, त्या देखील चालू शकतील. कुबेराच्या मूर्तीला अभिषेक करणे अनिर्वाह नाही, तर ऐच्छिक आहे. कुबेर मूर्तीचे नुसते पूजनही केले तरी चालेल. कुबेराची स्थापना ही देवाऱ्याच्या बाहेर स्वतंत्र स्थानी हॉलमध्ये केली तरी चालेल. ती देवाऱ्यात केली पाहिजे असा उपासना मार्गातील काहीच नियम नाही. कुबेर हे उग्र दैवत नाही, तर ते सौम्य देवता आहेत. आता आपण कुबेरांविषयी बरीच माहिती जाणून घेतली. तुमच्या शंकांचे निरसन झाले असेल. आता पुढील भागात आपण आपल्या राशीनुसार कुबेरांची उपासना कशी करावी हे पाहणार आहोत. तर त्यासाठी आपलं चॅनल फॉलो करत राहा आणि पुढील नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. तुमच्या राशीप्रमाणे तुम्हाला कुबेराचा कोणता मंत्र करायचा आहे हा पाहायला विसरू नका. धन्यवाद.